नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या या कुकिंग चॅनलमध्ये. आज पाहतोय झटपट होणारी शेपू चुक्याची गरगटी भाजी. पातेल्यामध्ये मी शेपू चुक्याची भाजी घेतली, मूठभर शेंगदाणे आणि थोडीशी मी डाळ घेऊन शिजायला ठेवली. 5 मिनिटं झाल्यानंतर बघायचे, हलवायचे, पुन्हा झाकून ठेवायचे. साधारण 7-8 मिनिटानंतर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकलेले आहे. छान घोटून घ्यायची भाजी. घोटून घेतल्यानंतर कढई इकडे ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की जिरं टाकलं. त्यानंतर टाकलाय कुटलेला लसूण, 2 चमचे मी टाकले कुटलेली हिरवी मिरची. छान हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. छान परतल्यानंतर आपण इकडे याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे. छान परतल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपली घोटलेली भाजी. याच्यामध्ये अंदाजे तुम्ही पाणी ओतू शकता. मी साधारण 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. नंतर पुन्हा आपण गॅस करायचा आहे मोठा आणि मोठ्या गॅसवर 1 उकळी टाकायची आहे. ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवर 7-8 मिनिटं आपण ह्याला शिजवून घ्यायची. आपली भाजी शिजून झालेली तयार. आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.